अधिपरिचारिका परिसेविका 1100 पद रिक्त असताना ते काढत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठांची चर्चा केली असता त्या म्हणतात की आपला आर म्हणजे होत नाहीत त्याच्यासाठी आरआरचा आणि प्रमोशनचा काही एक कुठल्याही GR मध्ये असं लिहिलेलं नाही की जोपर्यंत आरआर तयार होत नाही तुमचे 10-50 वर्ष होणार नाहीत आरआर तयार. आरआरचा आणि याचा पदोन्नतीचा काही एक संबंध नाही. दुसरी गोष्ट शासनाला 5 पैसे सुद्धा खर्च नाही या प्रमोशन्स मध्ये कारण आम्हाला 10, 20, 30 याप्रमाणे कालबद्ध फक्त आमचं ची पट्टी जी नेम प्लेट असते ती अधिपरिचारिकाच्या ऐवजी परिसेविका होते आणि कामामध्ये चेंजेस होतात. वयोमानाने कामामध्ये चेंजेस पण व्हायला पाहिजेत या आणि खुल्लर समितीने आमचा जो पे स्केल दिलेला आहे S14 S16 तो आम्हाला देण्यात यावा कारण अजून शासनाने म्हणजे अर्थ खात्याने तो मंजूर केलेला नाही. तो जर तुम्ही आता आम्हाला दिला नाही तर 8व्या वेतनात आम्हाला काय मिळणार आहे या आणि अशा मागण्या घेऊन आम्ही आज 2 तासाचं आंदोलन करतोय. शासनाने आणि प्रशासनाने जर आमच्या मागण्या त्वरित मंजूर केल्या नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. परंतु वारंवार याच मागण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं. या अगोदरही भरपूर आंदोलन केलेले आहे तरी आपल्याला यश मिळत नाही किंवा शासन आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करते. वारंवार आंदोलन करायला लागणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. हा सरकारचा हे खरं तर अपयश आहे कारण इतक्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी परिचारिकांनी रस्त्यावर येणं कारण आम्ही रात्रंदिवस रुग्णसेवा करत असतो. आज आम्ही 100 पेशंट सांभाळतो पण आम्ही कधी म्हणत नाही माझ्यावरती कामाचा ताण आलेला आहे. आम्ही जर म्हटलं की नाही मी 4च पेशंट बघणार आहेत मग इतर पेशंटला कोण रुग्णसेवा देणार आहे. शासन याचा विचार करत नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे आमच्या रिक्त जी पदं आहेत ती भरा आणि रिक्त पदं भरताना कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे कंत्राटीकरण याला आमचा विरोध आहे कारण कंत्राटी आलेल्या मुलींना काही स्वतःची जबाबदारी नसते. त्यांच्या हातून जर काही चूक झाली तर जी सर्व्हिस मध्ये असते तिला सगळ्या चौकशांना फेस करावं लागतं. तीच निलंबित होते. म्हणजे जे काही असेल ते जबाबदार जी ड्युटीवरती असते तिला धरलं जातं. कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या लोकांना जबाबदार धरलं जात नाही आणि त्यांना पगार किती देतात. कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे हे लोक जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांची घरं भरणे आणि हे याला आमचा विरोध आहे. मग जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस नसेल आमचा 2 मागण्या आहेत त्याच्यामध्ये. कॉन्ट्रॅक्ट बेसिस जर तुम्ही घेणार असाल तर समान काम समान दाब. जो पगार मला मिळतो तो काम करणाऱ्याला द्या. त्याच्यानंतर त्यांना 5 वर्ष तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस ठेवा आणि 6व्या वर्षी तुम्ही त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्या. परमनंट करा. या 2 मागण्या जर आमच्या मान्य केल्या शासनाने तर आम्ही ते 5 वर्ष जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे लोक आहेत त्यांना आम्ही सांभाळू. सर आपण बघितलं ह्या होत्या ज्या नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी सांगितलं आहे की जे कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे ती सध्या करू नये आणि कारण की ज्या परिचारिका आहेत त्यांना काही विषय झाला की अनुचित प्रकार घडला तर त्यांच्यावर ते येत असतं त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी परिचारिकांचं भरू नये असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी आपल्यासोबत काही कर्मचारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल आपण? आज आम्ही खरं तर 2 तासाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने पुकारलेलं आहे. त्याचे मुख्य आमच्या प्रमुख मागण्या आहेत की सेवा प्रवेश नियम परिचर्या संवर्गाचे अद्यापही तयार झालेले नाहीये. आकृतीबंध आराखडा ज्यात स्टाफिंग पॅटर्न आहे की किती रुग्णांमागे किती नर्सेस पाहिजे हे देखील तयार झालेलं नाहीये. परिचारिकांच्या पदोन्नत्या वर्षानुवर्ष सेवाज्येष्ठतेनुसार चालत आलेल्या आहेत त्या पदोन्नत्या देखील त्यांनी थांबवून ठेवलेल्या आहेत आणि रिक्त पदे जी की तात्काळ भरल्या गेलेली पाहिजे आरोग्य सेवेची ही रिक्त आपण ठेवू शकत नाही ती देखील रिक्त आहेत. तर या प्रमुख मागण्या आमच्या आहेत. ह्या अजूनही प्रलंबित राहिलेल्या आहेत. शासनाशी वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला, निवेदन दिले. आज आम्ही लगेच उठून हा काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला नाहीये पण शासन जर उदासीने आम्हाला चर्चेलाच बोलवत नाहीये तर मग आम्ही याला करणार का. आणि रुग्णसेवा करणारे हे हात आज घोषणा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. त्याला खरं तर जबाबदार आम्ही नाही आणि खरं तर रुग्णाच्या हिताचंच आहे कारण एका रुग्णामागे 1 ICU मध्ये नर्स पाहिजे. जनरल वॉर्डमध्ये 6 रुग्णांमागे 1 नर्स पाहिजे आणि स्पेशल वॉर्डमध्ये 4 रुग्णांमागे 1 परिचारिका पाहिजे. हे प्रमाण म्हणजे याचा असमतोल कुठेतरी झालेला आहे कारण तेवढ्या प्रमाणात पदभरती झालेली नाहीये. तर मग त्यावेळेस रुग्णसेवेवर परिणाम होत नाही का. पण आजही आम्ही जरी 2 तासाचं काम आंदोलन केलं तर जर कुठली मास कॅज्युअलिटी आली तर आम्ही कधीही कॅज्युअलिटीमध्ये जाऊन आम्ही तात्काळ रुग्णसेवा देण्यास तयार आहोत.